नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगले चीज होईल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील ताण वाढेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. वृषभ राशी, कुटुंबातील कुणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदित व्हाल, पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दुःख होईल. पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेला दूरध्वनी यामुळे दिवसाची मजा वाढेल. कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. स्वतःची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. मित्रमैत्रिणींबरोबरची संध्याकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. मिथुन राशी, जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. घरगुती प्रश्न किंवा प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमचे प्रेम असफल ठरेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. कर्क राशी, आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. तुमच्या अवतीभोवती काय घडते याकडे लक्ष द्या. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. तथापि या वेळेत दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम मिळेल.
तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळीमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. सिंह राशी, आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुमच्या जोडीदाराचे मागचे 5 सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. कन्या राशी, आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाचे काम कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात असमर्थ होऊ शकत नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न राहील. तुळ राशी, आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुखर करील. प्रणय राधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून जाईल. वृश्चिक राशी, आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्राकडून मदत मिळवा. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल
पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांतीची अत्यंत गरज आहे. धनुराशी, मित्रमैत्रिणी बरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजना देखील तयार कराल. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. पण अपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. मकर राशी, या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत आध्यात्मिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. आजच्या दिवशी 4 भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कर्मकांडे अथवा शुभ कार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. आकाश अधिक तेजस्वी दिसेल. फुले अधिक रंगबिरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. तुमच्या अवतीभोवती असलेल्या महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या लोकांना तुमची मते सांगा. त्यांचा तुम्हाला फायदा होईल. तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. कुंभ राशी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत. विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घ काळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आज तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. मीन राशी, घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणाऱ्या मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात काम करावे. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकता.
आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.